लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आज आलेलो आहोत मोहोळ तालुक्यातील पेनोर या ठिकाणी. खरं तर कालच दिनांक 25 मार्च 2026 रोजी रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे तसेच गारपीट झाल्यामुळे आपण आपल्या पाठीमागचं जे बाभळीचं झाड आहे हे हे या कुटुंबाच्या राहत असलेल्या शेडवरती पडलं होतं आणि त्या शेडचं देखील भयानक अशा प्रकारचं नुकसान झालं होतं. आता काय नाव आपलं? विनायक सुरेश चोरे. काय म्हणजे रात्रीचा प्रसंग काय होता नेमका? किती वाजता वारं सुटलं होतं आणि काय आपलं नुकसान काय झालं? संध्याकाळी 10:30 ते 11 या सुमारास पाऊस आणि वारं सुटलं आणि हे बाबळी झाड शेडवर पडून नुकसान झालं. इकडे द्राक्षी बी आहे, द्राक्षीचं बी आता नुकसान झालं. शासनानं काहीतरी मदत द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. किती वर्षापूर्वीचं झाड होतं? हे झाड 10-12 वर्षापूर्वीच होतं. ह्याच्या आधी कधी वारं सुटलं पण नाही पडलं झाड. कशा पद्धतीची म्हणजे किती वाऱ्याचा स्पीड काय होता? वारे स्पीड ज्यादा होतं. त्यासोबत आजोबा आहेत. काय सांगाल, कसा प्रसंग होता? रात्री किती वाजता वारं सुटलं? दादा काय सांगाल, म्हणजे कसा प्रसंग होता? रात्री किती वाजता वारं सुटलं? रात्री 11च्या सुमारास विजय कडकडत असत. पाऊस वारं गारा. आपण झोपेत होतो. पुन्हा आम्ही पाऊस उघडल्यावर आलो तर बाबळे पडले, ते एखादी जनावर आली, शेड पडले, जनावर त्याला लागले. किती जनावर त्याच्यामध्ये? 4 जनावर होते. म्हशी जायच्या 4. जनावरच्या शेडवर देखील हे झाड पडून नुकसान झालं. साधारण किती नुकसान झाले? 50,000 झाले शेड मोडलं. जनावरांचं नुकसान झालंय. त्याच्यात औषधोपचार वगैरे केले ते औषध केले. काय आता शासनाकडून काय अपेक्षा आहे? आता आज सकाळीच पंचनामा देखील तलाट्याने केल्याचं पाहायला मिळालंय. काय अपेक्षा काय आहेत आपल्याकडे? काय त्याची मदत मिळावी. द्राक्ष बाजार देखील झाले द्राक्ष गारा पडले, ते फट फाटले, ते घड पडले. ते खरं तर आपण पाहिलं की पेनोर सारख्या गावामध्ये बागायत भागामध्ये रात्री अचानक आलेल्या ह्या अवकाळी पावसामुळे ह्या शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा असेल, ऊस असेल, जनावरांच्या जे खाद्यासाठी केलेला मका असेल, कडवळ असेल, याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान देखील पाहायला मिळते. आणि आपण पाहतो आपल्या पाठीमागे जो बाबळीचं झाड होतं ते देखील या जनावरांच्या शेडवरती पडल्यामुळे त्या शेडचं देखील नुकसान झालं आणि त्याच्यामध्ये 4 जनावरं या ठिकाणी सापडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.